सगळी साडी विस्कटली माझी. अहो खरंच सॉरी, पण मी तुम्हाला शोधत होतो. कशाला? वाघमारे आधी सांगा कुठं होता तुम्ही? मी इथंच आहे. तू कशाला शोधत होतास मला? अहो कारण काय सत्या, का शोधत होतास तू मला? सत्या, काय झालं? ते बाहेर दोरीवर कपडे तुम्ही वाळत घातले होते ना, त्यासाठी शोधत होतास? नाही नाही त्यासाठी नाही. त्याच्या आधी मी आईंकडं किचन मध्ये पुऱ्या पुऱ्या करत होत्या आई. पुऱ्या तळून बराच वेळ झाला. काय काम होतं? ए, तुला आठवलं की सांग. बाजूला हो. आठवलं. एकच मिनिट द्या मला. अरे काय माझा कशनी झालाय का काय? मला का आठवत नाहीये काहीच. मी का शोधत होतो वाघमाऱ्यांना? काय आठवलं? तेच पप्पा तुम्हाला शोधत होते. त्यांचं काहीतरी काम होतं तुमच्याकडं. कशाला? आता जर मी ह्यांना बोललो की खाली बायका जमल्यात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यासाठी ह्यांनी पुढाकार घ्यावा असं पप्पांचं म्हणणं आहे, तर ते त्यांना अजिबात आवडणार नाही. उलट माझ्यावर चिडतील, म्हणतील तुझीच आयडिया असणार, तुझीच इच्छा असणार. काय करू? हे सत्या, सांगशील का आता? काय पण विसरलं? नाही विसरलो नाही. ते पप्पा म्हणले की तिच्याशीच बोलतो मी डायरेक्ट, तिलाच सांगतो डायरेक्ट जे काय काम आहे ते. बघ ते म्हणले की तिला बोलवू ना. चल. देवा, पप्पांचं म्हणणं ऐकू देत वाघमारे. काय बाई, डोकी दुखी आहे? ए, पोरांनो, शांत बसा जरा. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, मग ह्या काट्याना घरातच ठेवून यायचं ना. आवरा की कुंदती ह्या पोरासनी किती काळवा करतात ती. कवे जरा शांत बसतेस का तू? अगं त्यांच्या आईने ऐकलं त्यांना राग येईल की. अगं पोर आहे म्हणून दमणारच. आता उद्या आपली पोरं जन्माला आल्यानंतर त्यांची अशीच वागणारच का तू? अशी वांड पोरं जर जन्माला आली की नाही, तर एकेकाला चांगलं सुलून काढीन बघा. वा, भारी झालं. निदान मला आज एक कळाली गोष्ट. काय कळालं? मला बाबा बनवायची तुला इच्छा आहे तर. ऐका, सगळ्यांना मी पतंग देतो, तुम्ही भांडण करू नका. ऐका बरं, ऐका, तुम्हाला सगळ्यांना बर्फी देतो, लाडू देतो, तिळाचा बास का. अरे बाबा रे, शांत बसा की. जयद्या, पप्पा कुठं आहेत? पप्पा अरे इथंच होतं की. कुठे गेलं काय माहित? म्हणजे हे बघ की. अरे यांचं काय चाललंय? अरे ग बसा की. ऐका ना झाली ती. अरे पोरांनो, का भांडताय? शांत व्हा बघू आधी, शांत व्हा जरा. काय झालंय? का बरं भांडताय? हे म्हणते मी पतंग उडवणार. मग काय, फक्त पतंग पोरांनी उडवायची असते का? पोरीने उडवायची नसते का? हो, मग पोरांनीच उडवायची असते पतंग. पोरींना नाही जमत पतंग उडवायला. न जमण्यासारखं काय आहे त्यात? तुम्ही उडवलेले पतंग उडलेच कट्टे. हा, तुम्ही घाबरताय तुमची पतंग कापू नये म्हणून. ए, चल, तुम्हाला कोण घाबरताय? हो, मग लाव शर्यत. ए पोरांनो, शांत व्हा. पोरींना एवढं कमी लेखू नका. आज पोरींनी आकाशाला गवसणी घातले. प्रत्येक क्षेत्रात पोरांबरोबर बरोबरीनं काम करतात. आणि तुम्ही साध्या पतंगावरून भांडताय. एक मिनिट. मी काय म्हणतो वाघमारे, पोरं काही चुकीचं बोलत नाही तो. नाही म्हणजे पोरी सगळ्या क्षेत्रात अव्वलच आहेत, एक नंबरच आहेत, त्यात काही वादच नाही. पण पतंग उडवणं नाही. पतंग उडवणं काय पोरींचं काम नाही गड्या. हा, अगदी बरोबर बोललास बघ तू. अरे पतंग उडवणं म्हणजे काय कुणाचं काम आहे का?
पतंग उडवणं खायची गोष्ट आहे का पोरींना नाही जमत ती काय जयदीपराव नाही नाही जमतं की पुरीला पतंग उडवायला. जयदीपराव दाजी काय बोललाय तुम्ही करेक्टच. पतंग उडवणं काय सोपी गोष्ट आहे होय. पोरं लय भारी पतंग उडवतात.